तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसात हे जिन्नस आवर्जून खायला हवेत. म्हणूनच आपले सण हे धार्मिक गोष्टीने महत्त्वाचे असतात, पण शास्त्रीयदृष्ट्या त्यामागे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळगुळ करण्याची लगबग सुरू होते. यामध्ये कोणी तिळाचे लाडू, कडक वड्या, तिळपापडी असे प्रकार करतात. पण घरात वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुले असतील तर त्यांना चावायला सोप्या जातील अशा तिळगुळाच्या मऊ वड्या केल्या जातात. आता या वड्या कधी कडक होतात तर कधी मऊ होतात. ते होऊ नये यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची वडी करणार आहोत. तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया. तर ही वडी अगदी सहज कोणीही करू शकेल इतकी सोपी वडी आहे. इथे घेतलेले आहे गावरान तीळ 1 वाटी, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटी दिसते त्याच वाटीने घेतली आहे. त्याच वाटीनं 2 वाटी किसलेला गूळ घेतला आहे. पाऊण वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत, तीळ पण भाजले. इथे मी तीळ आणि शेंगदाणे आधीच भाजून घेतलेत, तर मंद आचेवरच भाजायचं आहे आपल्याला. आणि शेंगदाण्याच्या वरची साल काढून घेतली. अजिबात गॅसची फ्लेम तीळ आणि शेंगदाणे भाजताना मोठी करायची नाही. आता हे सर्व आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये शेंगदाणे घालू आणि जाडसर असं वाटून घ्यायचं. आता इथे तुम्ही पाहू शकताय आपण एकदम बारीक नाही केलं, जाडसर असं वाटून घेतलंय. आता हे एका भांड्यात काढून घेऊ. त्याच भांड्यामध्ये आता तीळ पण वाटून घेणार आहे. तीळ पण एकदम बारीक करायचं नाही, जाडसरच वाटून घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकताय याचं तेल वगैरे सुटेपर्यंत आपण वाटायचं नाही, जाडसरच वाटून घ्यायचं. मिक्सरला बंद चालू करून असं हे वाटून घेतलेलं आहे. तर हे दोन्ही एकत्र करून घेऊ. तीळ आणि शेंगदाणे जाडसर वाटून घेतल्यामुळे तुम्हाला लक्षात आलंच असेल, आपली ही वडी अजिबात चिकट होणार नाही. आता हे आपण साईडला ठेवून देऊ. इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप, त्यानंतर गूळ घालायचा आहे. आपणाला इथे पाक वगैरे करायचा नाही, फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे गुळाला. एक 5-6 मिनिटात मेल्ट होतोय. हे मंद आचेवरच करायचं. इथे तुम्ही पाहू शकताय गुळाला असे बबल्स आलेत. छान असं मेल्ट झालाय गूळ. तीळ आणि शेंगदाणे मगाशी आपण एकत्र करून घेतलेलं होतं, ते यामध्ये घालू. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम छोटीच ठेवायची आहे किंवा बंद केलं तरी चालेल. इकडे एका ताटाला तूप लावून घेतले, त्यावरती हे मिश्रण पसरवायचं. गरम असतानाच पसरवायचं आणि अशा पद्धतीत वाटीनं थापून घ्यायचं. व्यवस्थित असं पसरवून झाले. हलकं गरम असतानाच कापून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकताय. आपली इथे वडी तयार झाली आहे. मऊ खुसखुशीत अशी वडी तयार झाली आहे. कडक अजिबात झालेली नाही. दात नसणारे सुद्धा खातील. तर अशा पद्धतीत तुम्ही पण करून बघा या मकर संक्रांतीला. आजची ही वडी तुम्हाला कशी वाटली ते सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.